सो हे गाईज, जय श्रीराम. आणि तुम्ही कालचा व्लॉग जिथे पाहिलं की आम्ही श्रीनगरला लँड केलं आणि आता तिथून पुढे मग आम्ही सकाळी तिथे लँड केलं, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग आम्ही श्रीनगर एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर निघालो आहे. तर तुम्हाला हे जे आई पायऱ्या चढताना दिसते आहे, हे आहे शंकराचार्याचं मंदिर, जे श्रीनगरला खूप फेमस आहे. खूप मोठी चढण आहे तिथे. आणि श्रीनगरच्या म्हणजे शंकराचार्याच्या मंदिरावरूनचा हा पूर्ण श्रीनगरचा टॉप व्ह्यू आहे. आणि म्हणजे आपल्याला ते पूर्ण श्रीनगर दिसतं असं म्हणतात शंकराचार्यावरनं, आणि इथून आपल्याला तोच प्रॉपर अनुभव येतो आहे, पूर्ण श्रीनगर दिसतं आहे त्याचा. आणि आम्ही दर्शन घेण्याआधी मी हे व्हिडिओ केला होता. इथे आपल्याला दाल लेक वगैरे पण दिसते. आणि नाव आता आम्ही वरती आहोत मंदिरामध्ये प्रॉपर. आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही फोटोज वगैरे काढतो आहे इथे. सो फोटोज काढून झाल्यानंतर अजून थोडंसं आम्ही मंदिर तिथल्या तिथे फिरत होतो, कारण की आणि एकतर आम्ही ऐन दुपारी गेलो होतो, त्यामुळे खूप ऊन होतं, त्यामुळे तिथले सगळे जे दगड होते ते खूप गरम झालेले होते. आणि हा फायनली श्रीनगरची दुसरी साईड, मग अशी आपण एक साईड पाहिली आणि ही श्रीनगरची दुसरी साईड आहे, जी शंकराचार्याच्या मंदिराच्या वरच्याच भागातनं दिसते आपल्याला. सो हॅलो गाईज, आत्ता आपण आहोत श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिरात. हे शंकराचार्य मंदिर आहे. आणि हे तुम्हाला दिसत असेल, हे प्रॉपर मंदिर आहे. खाली आवारात आल्यानंतर इथून वर चढून जावं लागतं, असं खूप डीपमध्ये आहे शंकराचार्याचं मंदिर. आणि हे वरच्या पायरीवरनं दाखवलं होतं, तर हे खालच्या पायरीवरून तुम्हाला खालच्या जो एक जिथे चप्पल वगैरे काढून तुम्ही फोटोज काढू शकता असंच एक ठिकाण आहे. तिथूनही एकंदर असा पूर्ण व्ह्यू दिसतो शहराचा आणि ते खूप छान वाटतं. आणि आता आमचं झालं आहे चढून आणि दर्शन वगैरे सगळं झाल्यानंतर आता आम्ही उतरतो आहे. आणि आम्ही ऐन दुपारी गेलो होतो, म्हणजे एक 10:30-11 नंतर चढायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे हे खूप हार्ड होतं चढणं उतरणं ऐन उन्हात. आणि तिकडे बऱ्यापैकी गरमी होती, घाम येत होता आणि थोडंसं डिहायड्रेट व्हायला होईल अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आईला स्पेशली गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे तिला ते थोडं जास्त, कारण एवढ्या पायऱ्या चढून जायच्या आणि परत उतरायच्या, तर ते तिला थोडं जास्त हेक्टिक होत होतं. त्याच्यामुळे आम्ही थांबून थांबून उतरत होतो. आणि तिची बिचारीची एकतर आमचा दिवसभर प्रवास झाला होता, रात्रभर प्रवास झाला होता, त्याच्यामुळे तिची बिचारीची फार दैना झाली होती. आणि आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही फायनली खाली उतरून आलो आहे. आणि आता आमची गाडी इथे ना वळणावळणांचे रस्ते छोटे छोटे, त्याच्यामुळे ना जर मोठ्या गाड्या असतील फोर व्हीलर वगैरे, तर आमची मोठी फोर व्हीलर होती, तर ती थोडीशी दूर उभी करावी लागते. सो आम्ही आता पायऱ्या उतरून पाणी वगैरे प्यायलो. तिथे पाण्याचं छान हे होत होतं. आणि तिथून आता आम्ही आमच्या गाडीकडे निघालो आहे. गाडीत बसणार आणि मग इथून पुढे लेट्स सी कुठे जातो आहे ते. बट आत्ता तरी आम्ही गाडीकडे चाललो आहे. आणि दमून दमून चालून चालून चढून चढून हालत खूप खराब झाली आहे. आणि आता फायनली लवकर आपण जाऊन बसूयात असं झालं आहे. आणि काहीच ही तुम्हाला दिसत असतील, ही सगळी चिनारची झाडं आहेत म्हणता येईल, किंवा अजून कशाची आहेत असंही म्हणू शकतो आपण. पण ही सगळी ती झाडं आहेत आणि तिथे आजूबाजूला असं एकदम जंगल टाईप आहे, जे बघायला खूप छान वाटतं आपल्याला हिरवळ नजरे. पायाला ह्याला त्याला तेवढी जेवढं आपल्याला तशा प्रकारचं परत आलं तरच. दुसरं काय आलं की तिथे परत आपल्याला वांदे असतात. म्हणजे आता मी त्या बाजूने उतरू शकतो ना. आणि गाईज फायनली आम्ही पूर्ण शंकराचार्याचा पूर्ण जो डोंगर आहे तो गाडीने उतरून खाली आलो आहे, वळणावळणाचा रस्ता. आणि तुम्हाला दिसत असली इथे दाल लेक लागतं आहे आता आपल्याला. अँड नाव दॅट इज द पॉइंट की जिथे आपल्याला दाल लेक दिसायला लागतो. हा बघा, हा आम्ही नव्हतो आलो. तुम्ही नव्हते आले. पहिलवान
पहिलवान नाही ग, मग काय पहलगाव. गाम हा तेच गाव. गाम म्हणजे गावचं काम झालं. किती छान दिसतं ना. हो नसतं अगं पूर्वी तर खूप छान होतं. फुलं फुलांचे हे राहायचे त्याच्यात. ताटवे. हो माहिती आहे. बायच्या ओढ्यांमध्ये आहे अजूनही लावलेले असतात. असायचे असे. मला ना हा डोंगर आहे ना, हे आहे ते दाल सरोवर, दाल लेक, जे काश्मीरची सगळ्यात श्रीनगरची म्हणा किंवा काश्मीरची सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि आता आम्ही तिथे जाणार आहे, पण ऊन आहे. सो तिथे जो थंडावा अपेक्षित आहे तो आता तिथे मिळणार नाही. आई शपथ किती सुंदर इंद्रधनुष्य दिसतं यार. हाय 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 बघ पूर्ण पुढे. हो ना, पाहिलं मी. ते तुषार उडतात ना त्याच्यात दिसतं ते. हो, सूर्याचा आई. प्रकाश हे होतो. पण खरं आहे काश्मीरचं सौंदर्य कितीही काही म्हणा, काश्मीरचं सौंदर्य इथे हेच आहे. काय डोंगर दिसतात. सो नाव वी आर मुव्हिंग टू गार्डन आहे तिथे 2 श्रीनगरला. एक निशांत गार्डन आहे आणि दुसरं गार्डन त्याचं नाव मला आठवत नाही आहे. तर त्या 2पैकी एका गार्डनमध्ये आम्ही जाणार आहोत असा विचार चालू आहे आमचा. आणि दाल लेकमधल्या सौंदर्याचा अजून एक नमुना म्हणजे तिथे असे कारंजे उडतात आणि त्याच्यात तुम्हाला म्हणजे त्याचं एक छान असं एक वॉटर फाउंटन तिथे तयार होतं, जे खूपच निसर्गाच्या बॅकग्राऊंडवर खूप छान दिसतं. तारीफ करून घ्या. नाही पण मी तारीफ हेच म्हणायचं होतं. हा मग ते काय राजकुमार म्हणून. हा काश्मीर की कलीमधलं आहे ते. काश्मीर तिचा पहिलाच पिक्चर आहे बरोबर. शर्मिला टागोरचं. सो गाईज आणि आमचा प्रवास संपला आहे आणि आम्ही फायनली निशांत गार्डन आहे काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये, तिथे आलेलो आहे. आणि तिथे अशा प्रकारचे छोटे छोटे फाउंटन्स आहेत, झाडं झुडपं आहेत खूप वेगवेगळी. आणि हा डोंगर आहे स्पेशली. आणि तुम्हाला माझ्या बऱ्याच ह्याच्यातनं हा डोंगर दिसेल. त्याचं कारण असं आहे की मी मागच्या वेळेला पण आम्ही जेव्हा निशांत गार्डनला गेलो होतो 2013 साली गेलो होतो तेव्हाही ह्या डोंगरांनी माझं खूप मन असं आकर्षित करून घेतलं होतं. नाही आत्ताही सेम गोष्ट होते. मी फार प्रेमात आहे. हे सगळ्यात जुनं आहे, सगळ्यात जुनं आहे चिनारचं झाड. आणि गाईज हे तिथले फुलांचे ताटवे आहेत निशांत गार्डनमधले. तुम्हाला व्हरायटी ऑफ फ्लावर्स म्हणूयात आपण, की त्या गार्डनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतील, पांढरी, गुलाबी. हे बघा इथे तुम्हाला पूर्ण असा एक सुंदर बगीचा जो मल्टी कलर्ड फुलांचा आहे तो दिसतो त्याच्यामध्ये. आणि जो तुमचं मन म्हणजे किती तुम्ही थकलेले होतं आम्ही एवढं शंकराचार्य चढून उतरून आल्यावर, पण हे फुलांचे ताटवे तुमचं मन एकदम फ्रेश करून टाकतात. तुम्हाला एकदम सगळा तुमचा थकवा विसरायला भाग पडतात. आणि आता आम्ही निघतोय आमच्या पुढच्या प्रवासाला दाल लेककडे. सो गाईज आम्ही निघालो आहे आता आमच्या शिकाऱ्याच्या प्रवासाकडे. तुम्हाला इथे दिसत असतील हे सगळे जे आहेत ह्याला हाऊसबोट असं म्हणतात. आणि ह्या त्याच्यात गेलं तर ठीक आहे. अंगावर अंगार नको सांगू. तुम्ही घ्या ना. हा तेच म्हटलं मी. तसं नको पकडू. सो आता आम्ही शिकाऱ्यात बसून दाल लेकमध्ये काहवा जो आहे त्याची मजा घेतोय सगळेजण. तिथे मला तुम्हाला दाखव. हां मग अशी आहे ना, तिकडे काय आहे माशांना दाखवतो मी काहवा पिते म्हणून. त्या येतील ना म्हणजे. आणि दाल लेकमधलं हे निसर्ग सौंदर्य सूर्यास्ताच्या आधीचं किंवा ऐन सूर्यास्ताचं असं म्हणता येईल. हे निसर्ग सौंदर्य आणि हा सुंदर काहवा हे खूप छान कॉम्बिनेशन आहे. कोर्स मध्ये असताना इथे गावा द्यायचे काश्मीरला मी होतो असला जबरी. आणि आता आपण एंटर करतोय आपल्या शिकाऱ्यातनं जो आपला प्रवास सुरू आहे पूर्ण दाल लेकचा, त्यात आता आपण एंटर करतोय दाल लेकमधल्या फ्लोटिंग मार्केटला. आणि तुम्ही बघत असाल असंख्य शिकारे आहेत जे तरंगत आहेत, जे जात आहेत त्या फ्लोटिंग मार्केटकडे. हे हाऊसबोटसारखं हे मार्केट फ्लोटिंग असतं.
आणि इथे सगळं मिळतं तुम्हाला, अगदी कपडे, साड्या, पश्मिना, शॉल आणि सगळंच म्हणजे वुलन, जे काश्मीरची स्पेशालिटी ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे दिसते. आणि त्याचबरोबर हे सुंदर सुंदर डोंगर, आणि तुम्हाला दिसत असेल वरती टोकावर तर ते शंकराचार्याचं मंदिर आहे, जिथे आम्ही मगाशी गेलो होतो एवढं चढून सगळं. सो हे एक फ्लोटिंग मार्केट आहे. याला फ्लोटिंग मार्केट म्हणतात. त्याचं अजून एक खूप महत्त्वाचं कारण असं आहे की जनरली काय होतं, हे आपल्याला असं वाटतं जमिनीवर आहे, पण जनरली पाण्याचा स्तर जसा जसा वाढतो तसं तसं हे मार्केटही त्या स्तरासोबत वर वर जातं. जेवढं फूट पाणी असेल तेवढं हे मार्केट वर उचललं जातं. म्हणून याला काश्मीरमधलं दाल लेकमधलं फ्लोटिंग मार्केट असं म्हणतात. मागच्या वेळी आम्ही इथे आलो होतो तेव्हा आम्ही इथे शॉपिंग केलं होतं थोडं, शॉल वगैरे घेतल्या होत्या, म्हणून यावेळेला ते काय आम्ही केलं नाही. आपल्याकडे आहेत 2 मागच्या स्टोल आहे, शाल आहे. तुम्ही वापरत नाही. तुम्हाला मार्केटला जायचंय? तुम्हाला घ्यायचं का? नाही बाबा, आमचं मागचंच पडलेलं आहे अजून. काय करता, तेव्हा खूप आणलं होतं ना. पश्मिना शॉल आणि असतो. आणि ह्या फ्लोटिंग मार्केटमध्ये आर्ट गॅलरी पण आहे. तर इथे वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स असतात, म्हणजे पर्सेस असतील, हँडमेड पर्स, हँडमेड म्हणजे हँड डिझाईन केलेल्या पर्सेस वगैरे, असे खूप पॉटरीज आणि असं बरंच काय. हे कमळ 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 हो ग. कुठे? जिथे कमळाची झाडं आहेत तिथे. हा. तुझ्या समोर नसतील का ते? आता माझ्या पाठीला डोळे नाही. हा म्हणजे याच भागात आलो होतो. हा, मी सांगते ना, ती नाही म्हणते. इथून बाहेर गेलो. मी असं म्हटलंच नाही की आपण इकडे आलो. इथूनच आलो होतो आणि इथूनच पुन्हा इकडे आणलं होतं त्यांनी. ते तिकडे येत बघ. हा, ही असेल आई ती. ही असू शकते जब फुल किले मधली, कारण असं वरती बसायला वगैरे होतं ना, असेल ना चिन्ह. अस्तित्व लगेच या लोकांनी हा, ते पण आहे म्हणा. सांगितलं असतं ना त्यांनी. आता त्या याची सांगतात तर कसली भारी आहे ना. अजून आपल्याला तो बेताबचा किती दिवस खूप सांगताय? बसणार. हो. इसका नाम पड़ता है लोटस लेक, और ये जो ग्रीन घास लगा ना इसके बगल में ये ग्रीन घास का नाम है फ्लोटिंग गार्डन। ये तैरता हुआ जमीन है कि यहाँ इसमें 30% घास 70% मिट्टी है। अच्छा अच्छा. ये पानी के ऊपर बिल्कुल फ्लोट करता है। ये इसलिए लगाते हैं यहाँ पे कोई अंदर ना जाए। अगर ये फूल वूल तोड़ेंगे या पत्ते कुंपन। तोड़ेंगे ना, इसके नीचे एक सब्जी निकलता है नवंबर में, कमल कबड्डी उसका नाम। तो इसलिए ये बांध के रखा। अगर इस टाइम ये पत्ते वत्ते टूट देगा ना या फूल वूल, वो खराब होता है। ये फ्लोटिंग गार्डन से बांध के रखा। तो फ्लोटिंग गार्डन का काम पहले आता था यहाँ वेजिटेबल का, ये घास काट के बीच में मिट्टी लगाते थे, फिर लगाते थे टमाटर, लौकी, खीरा। जब पानी बढ़ता है ना ये ऊपर आता है। हम लोग झाले मोठे. मच्छा अच्छा म्हणायचं होतं का तुला? तू धक्का नको देऊ हं. तू धक्का बिक्का दिला आणि फोन पडला तर मला नाही सांगायचं बरं का. आधीच सांगते. इकडनं बघू, इकडनं आले आले आले. घेतलं का लाईट लुक? हो, हे ना, शंकराचार्य हे शंकराचार्य नाही बाळा. नाही का शंकराचार्य? काय आपल्या इथे ती कोणती? आणि ह्या शिकाऱ्याचं सूर्यास्तानंतर दाल लेकमध्ये एकंदर लाईटिंग वगैरे लागल्यावर जे काही रूप पालटतं, पूर्ण सूर्य असतानाचं रूप आणि रात्रीचं रूप, हे टोटल पूर्ण 180 डिग्री म्हणा किंवा पूर्ण चेंज होतं. 360 डिग्री असं म्हणता येईल आपल्याला. इतकं सुंदर दिसतं. आणि पुढे पण तुम्ही अजून बघाच. हे ना काश्मीरचं हे मरीन लाईन्स आहे, क्वीन्स नेकलेस, ते असं लाईट्समुळे दिसतंय. मस्त दिसते. सो गाईज, आमचं जेवण खावण झालेलं आहे आता फायनली सगळं. आणि आम्ही काल रात्री 8:30ला निघालो होतो आणि मग आता आम्ही आज झाला तर पूर्ण एक 24 तास झालेत जवळजवळ की आमची झोप नाही झालेली आहे. सो आता आम्ही फायनली काय करणार आहे, तर आता आम्ही फायनली झोपतो आहे. आणि पण तुम्ही आता सगळं पूर्ण ब्लॉग पाहिलाच असेल की आम्ही पूर्ण श्रीनगर एक्सप्लोअर केलं आहे. आणि मला प्रचंड सर्दी पण झालेली आहे. पाऊस
आणि ए सीच्या याच्यात, कारण मला ए सीची सवय नाही आहे त्याच्यामुळे. पण आता पूर्ण श्रीनगर एक्सप्लोअर करून झालं आहे, सगळं झालं आहे, तुम्ही ते ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर गाईज स्टेट येऊन राहा ब्लॉगमध्ये, कारण उद्या आहे 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस, आणि त्याच्यासाठी आपण कारगिलला जाणार आहोत द्रास सेक्टरमध्ये, जिथे छान असं कार्यक्रम असतो. तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे काही माहिती मिळते, असं बरंच काय काय असतं तिथे. मला पण एक्झॅक्टली माहिती नाही तिथे गेल्यावर आम्ही काय काय बघणार आहोत काय नाही. तर तुम्ही स्टेट येऊन राहा, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आज इथेच थांबते. आज त्याला बिस्ता, भेटूयात उद्या. बाय.